आज आपण रेस्टॉरंट स्टाईल मलाई एग करी करणार आहोत. ही जी एग करी आहे ती इतकी अप्रतिम लागते. नेहमीचीच एग करी खाऊन खाऊन जर कंटाळा आला असेल ना, तर या पद्धतीने ही मलाई एग करी एकदा नक्की ट्राय करा. चला रेसिपीला सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल, मेजवानी बाय सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण जी अंडा करी करणार आहोत ना, इतकी अप्रतिम होते आणि जरा वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. तर नेहमीच्याच भाज्या थोड्याशा वेगळ्या पद्धतीने केला ना की खूप छान वाटतं आणि घरच्यांना पण त्याचा आनंद मिळतो आणि मुलांना स्पेशली खूप आवडतं. म्हणजे त्यांना जर म्हटलं की रेस्टॉरंट स्टाईल आज मी एग करी करताय, तर म्हणजे ती साधी पण केली ना तरी पण त्यांना आवडतं. तर चला आजची आपली ही मलाई एग करी करायला सुरुवात करूया. तर आपण सगळ्यात आधी एक वाटण तयार करून घेणार आहोत. तर वाटणासाठी मी इथे काही साहित्य काढून घेतलेलं आहे, ज्यामध्ये 10-12 काजू आहे, 10-12 नाही 7-8 काजू आहे, अर्धा इंच आलं आहे, त्यानंतर 5 ते 6 लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत. तर या ज्या आहे ना छोटे छोटे लसूण आहे, त्याच्यामुळे मी थोडा जास्त घेतला. त्यानंतर कोथिंबीर आहे अर्धी वाटी वगैरे आणि मिरच्या आहे. मिरच्या तुम्हाला जितकं तिखट पाहिजे तेवढं तुम्ही मिरच्या घेऊ शकता. आता याचं आपण एक वाटण तयार करून घेऊ सगळ्यात आधी. आणि या वाटणासाठी आपल्याला कांदा पण लागणार आहे. तर एक कांदा मी असा चिरून घेते, थोडा जाडसर चिरला तरी चालतो. तर सगळ्यात आधी गॅस चालू करू. त्यानंतर इथे कढईमध्ये मी फक्त 1 चमचा तेल घालते. तेल छान गरम होऊ देऊ. बघा तेल थोडं गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण जिरे घालू. अर्धा चमचा जिरे यामध्ये घातले. त्यानंतर हा कांदा घालून घेऊ आणि 1 मिनिट परतवून घेऊ. आता मी इथे फक्त जिरे घातले आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडे खडे मसाले सुद्धा घालू शकता, जसं 1 वेलची किंवा थोडेसे काळे मिरे आणि थोडासा दालचिनीचा तुकडा हे पण घालू शकता. इथे मी खडे मसाले काहीच वापरले नाहीये, फक्त सगळ्यात शेवटी एक असा पदार्थ घातलेला आहे ज्यामुळे ह्याची चव अजूनच वाढेल आणि खडे मसाले घालायची गरज पडणार नाही. कांदा आपण 1 मिनिट परतवून घेतला. आता यामध्ये लसूण घालू, त्यानंतर काजू आणि हे आलं पण घालू. फक्त अर्धा मिनिट परतवून घेऊ. यामध्ये थोडंसं पाणी घालते आणि आता 1 मिनिट झाकून ठेवू आणि गॅस कमी करूया. 1 मिनिट झालेला आहे. 1 मिनिट झाल्यानंतर आपण हे उघडून बघितलं तर कांदा थोडासा सॉफ्ट झालेला आहे आणि यामध्ये पाणी सुद्धा आहे. तर आपण आता ह्याला थंड होऊ देऊ आणि नंतर मिक्सर मधून बारीक करू. आता हा कांदा ना पटकन थंड व्हावा म्हणून मी इथे एका ताटामध्ये काढून घेते, म्हणजे हे पटकन थंड होईल. आणि तोपर्यंत ना आपण अंडे फ्राय करून घेऊ. तर इथे मी अंड्याला असे चिरा मारून घेतल्या अशा या पद्धतीने. आणि आता आपण हे याच्यामध्ये टाकू. तर कढई आपण थोडी गरम होऊ देऊ. कढईमध्ये पाणी होतं ना, तर मी हे थोडंसं पुसून घेते, म्हणजे पाणी जे आहे ते पुसलं जाईल. आता कढई पण छान तापलेली आहे. आता यामध्ये 1 चमचा तेल घालू आणि हे अंडे यामध्ये फ्राय करू. या अंड्याला पण छान टेस्ट यावी म्हणून मी थोडंसं याच्यामध्ये मीठ घालते आणि थोडीशी हळद पण घालू. बाकी तिखट वगैरे नाही घालू, नाहीतर आपल्या ग्रेव्हीचा पण रंग चेंज होऊ शकतो. तर आपले अंडे छान तळून झालेले आहे. आता आपण हे काढून घेऊ. आता आपले कांदे आणि काजू हे पण छान थंड झालेलं आहे. आता याला मिक्सर मध्ये घालू. आणि यासोबतच पण इथे 7 ते 8 मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. कितपत तुम्ही तिखट खाता तेवढं तुम्ही इथे मिरच्या घ्या. मी इथे 7-8 मिरच्या घेतल्या आणि भरपूर अशी कोथिंबीर, म्हणजे अर्धा कप कोथिंबीर घेतली. आणि आता याला आपण छान बारीक पेस्ट तयार करून घेऊ. हे बघा आपलं हे मस्त वाटण तयार झालेलं आहे, छान ग्रीन तयार झालं आहे. चला तर आता आपण भाजीला फोडणी देऊ. यामध्ये तेल आहे, परत आपण यामध्ये थोडं तेल घालू
अजून 2 पळी म्हणजे 3 टेबलस्पून तेल यामध्ये घातलं. तेल गरम झालेलं आहे. आता जे आपण तयार पेस्ट किंवा तयार वाटण केलं होतं ना ते घालू. हे बघा मस्त मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आपला जो मसाला आहे किंवा वाटण आहे त्याला छान तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण मीठ घालू चवीपुरतं आणि थोडा गरम मसाला घालू, पाव चमचा, आणि छान मिक्स करून घेऊ. आता यामध्ये आपली जी मलाई असते ना, म्हणजे दुधावरची जी साय असते तर ती घालू. एक 2 टेबलस्पून घातली साय. छान मिक्स करू. जर तुम्हाला एग करी करायची असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. आणि पण जर तुम्हाला एग मसाला करायचा असेल ना तर अशी कन्सिस्टन्सी राहिली, तुम्ही अशी ठेवला तरी चालेल. मस्त ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता यामध्ये थोडं पाणी घालू कारण आपण करी करणार आहोत, म्हणजे ती चपाती सोबत भातासोबत व्यवस्थित खाल्ली जाईल. जर मसाला केला ना तर ती फक्त चपाती किंवा कुठलेही पराठे याच्यासोबत छान लागते. काय सुगंध सुटलेला आहे आणि मस्त करी आपली बघा तयार आहे ना, मस्त दिसतंय. आता याला आपण एक छान उकळी येऊ देऊ. हे बघा छान उकळी आलेली आहे आपल्या करीला आणि मस्त तेल पण सुटलेलं आहे बाजूला. आणि यामध्ये आपण जे काजू वगैरे घातले आहे किंवा कांद्याने पण याला थिकनेस येतो, म्हणून पाण्याचं प्रमाण असं ठेवा की जसं तुम्हाला पाहिजे त्यानुसार तुम्ही ऍडजस्ट करा. मी थोडंसं पाण्याचं प्रमाण थोडंसं वाढवणार आहे कारण ते अजून घट्ट होत आहे. तर जे आपण वाटण केलं होतं ना तेच मी त्याच्यामध्येच पाणी घालून ते यामध्ये घातलं. पण यामध्ये जी साय घातली आहे किंवा मलाई घातली आहे त्याच्यामुळे याला छान तेल किंवा तूप सुटेल. आता हे जे अंडे आहेत ते पण यामध्ये घालू. याला तुम्ही कट करून पण घालू शकता किंवा असंही घातलं तरी चालेल. आता मी असेच अख्खेच घालत आहे किंवा मधून 2 भाग केले तरीही चालेल. तर हे बघा मस्त आपली ही मलाई एग करी तयार आहे. हे बघा मस्त करी तयार आहे. आता आहे ना मी थोडीशी जी साय आहे ती अशी फेटून घेते, जी आपली दुधावरची साय असते ती. आणि याच्यामध्ये ना थोडंसं दूध पण तुम्ही घालू शकता म्हणजे ही थोडीशी पातळ होईल. मी आता काय करते याच्यामध्ये थोडंसं मिक्सरचं जे पाणी आहे ते ऍड करते आणि हे थोडं पातळ करून घेते. बस फक्त मिक्स करायचंय. किंवा तुम्ही जे बाहेरचं रेडीमेड क्रीम मिळतं ना, फ्रेश क्रीम, ते पण घालू शकता. तर मी आता इथे थोडंसं घालते आणि थोडीशी कोथिंबीर घालू. चला आता आपली ही मलाई अंडा करी किंवा मलाई एग करी तयार आहे. आता ही सर्व करू किंवा याचं मस्त प्लेटिंग करू. तर इथे मी खडे मसाले न घालता गरम मसाला घातलेला आहे आणि फ्रेश गरम मसाला घालायचा किंवा रेडीमेड किचन किंग मसाला किंवा सब्जी मसाला वगैरे असतो ना तो पण घातला तरीही चालेल. त्याने खूप छान चव येते आणि आपल्याला परत खडे मसाले वगैरे घालायची गरज पडत नाही. तर हे बघा आपली ही जी मलाई एग करी आहे ते किती मस्त दिसत आहे ना. आणि यावरून मी थोडीशी क्रीम घालते. तर ही दुधावरची साय आहे ना त्याच्यामुळे तेवढी मस्त दिसत नाहीये, पण जर फ्रेश क्रीम असेल तर फ्रेश क्रीम घाला जी बाजारातून मिळते ती, आणि वरून मस्त कोथिंबीर घालू आणि आपली ही मलाई एग करी तयार आहे. दिसताय ना खूप टेम्पटिंग. तर आपली ही मलाई एग करी तयार आहे. दिसताय ना टेम्पटिंग. खूप छान लागते आणि नेहमीच्याच अंडा करीपेक्षा किंवा एग करीपेक्षा थोडीशी वेगळी पण लागते. नेहमीचीच अंडा करी तर आपण नेहमी करतोच, वेगवेगळ्या पद्धतीने पण करायला पाहिजे. म्हणूनच आज ही मलाई एग करीची रेसिपी तुमच्याशी मी इथे शेअर केली आहे. आता ही टेस्ट करून बघू कशी झाली. तर मी थोडंसं याच्यामधूनच घेते. तुम्ही याच्यासोबत पोळी, चपाती म्हणजे फुलके, चपाती, बटर रोटी हे वगैरे पण ट्राय करू शकता. खूप छान लागेल याच्यासोबत. थोडी झणझणीत झाली आहे, मिरची मस्त झाली आहे, पण थोडं नॉनव्हेज वगैरे जरा स्पायसी मस्त वाटतं. खूप छान झाली. तर आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत.
सोमवारी दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय.